आता लहान मुलं चोचरं बोलतात बघा, तोतरं बोलतात, बरोबर आहे ना, बोबडं बोलतात. यांना जर व्यवस्थित बोलवायचं असेल तर दालचिनी, इकडे काय म्हणता तुम्ही त्याला, दालचिनी ना, दालचिनी अशी घासायची, उगाळायची ती दुधामध्ये, त्याचा लेप तयार करायचा आणि तो त्या बाळाच्या जिभेला घासायचा. बघा 21 दिवसामध्ये तुमचं बाळ, म्हणजे तसं 7-8 दिवसातच एकदम बोलायला लागेल, पण 21 दिवसामध्ये एकदम ओके खडाखड बोलायला लागेल. तोत्र बोलत असेल, चोचरं बोलत असेल, बोबडं बोलत असेल, तर या गोष्टी करून बघा, खूप छान आहे. आपल्याला दात मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. दात मजबूत तर शरीर मजबूत, कारण श्रवणक्रिया व्यवस्थित झाली तर पचनक्रिया व्यवस्थित चालते, आणि पचनक्रिया व्यवस्थित हवी असेल तर श्रवणक्रिया व्यवस्थित पाहिजे आपली. तर त्यासाठी पेरूची पानं घ्यायची, 4 ते 5 पानं घ्यायची, तांब्यावर पाण्यामध्ये टाकायची, आणि हे पाणी त्याच्यात 1 चमचा मीठ घालायचं. हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, त्याच्यावर तुरटीचे फेरे मारायचे आणि खळखळ खळखळ करून करायचं. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा फक्त करा. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत, कुठल्याही प्रकारे दातांचा तुम्हाला आजार कुठलाच राहणार नाही. फक्त हे करून बघा, फक्त करायला पाहिजे, करायला पाहिजे. कारण काय होतं माहिती का, आपण 1 वेळ करतो, 2 वेळ करतो, तिसऱ्यांदा कंटाळा करतो, किंवा जरा मजबूत झाले ना की लगेच आपण सगळं विसरून जातो. तर विसरू नका, खरं सांगायचं तर ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात. आता अशाच पद्धतीने दात मजबूत ठेवण्यासाठी अजून एक सांगतो, पायाकडून सांगतो, व्यसन कमी करा. कुठल्याही प्रकारचं व्यसन कुणाला करू देऊ नका, तुम्हीही करू नका. कारण काय आहे की सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे. पुरुषांच्या मध्ये काय, मावा गुटखा खाऊन, मला एक माणूस दाखवा ज्याला मावा खाल्ल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे का? कोण? गुटखा खाल्ल्यानंतर दिला त्याला, गुटखा खातोय म्हणून त्याला राष्ट्रीय पुरस्कार आहे का कुठं? आवडत नाही, महिलांना पण आवडत नाही तुम्ही मावा गुटखा खाल्लेला. का खातात काय माहित नाही, त्यात पोट भरत नाही, उलट जबडा उघडायचा कमी होतो, भूक कमी होते, शरीर कमजोर होतं. कशासाठी? काय एन्जॉय, कशाचा एन्जॉय? आयुष्याशी खेळून कुठलाही एन्जॉय करू नका, पाया पडतो तुमच्या. कारण कॅन्सर झाल्यानंतर माझ्याकडे खूप लोक येतात, खूप झाली आता काय करू, आता तुला काय आम्ही चारायला आलो होतो का, तुला खाताना कळत नव्हतं का? बरोबर आहे ना, असा बोंगा आलेला असतोय. आणि मग येतात 25ली मुलं येतात माझ्याकडे, 22, 25, 30 वर्षाची पोरं येतात, काय तरी करा आता, वाचवा डॉक्टर. मला कुठलं काय करणार आहे कोण? हे खाताना विचार करायचा, असं झालं तर काय करायचं. आणि माता भगिनींना विनंती करतो, अनावश्यक विचार करू नका. निदान पुरुष मंडळींना किमान व्यसनान तरी होतं. माझी माता भगिनी कुठं काय व्यसन करते तरी सुद्धा बघा, तिला घशाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयात कॅन्सर. माझ्याकडे तर आता अशा मुली यायला लागल्यात की योनी मार्गात सुद्धा कॅन्सर व्हायला लागला. काय करायचं? कुठं चाललंय आपण? खरंच प्रगत व्हायला लागलोय का? जास्त पैसे आले म्हणजे आपली प्रगती झाली का? मला असं वाटतंय ना, ज्यावेळी 100 वर्षाचं 110 वर्षाचं आयुष्य होईल ना, 100 वर्ष माणसाला आयुष्य आहे ना, ते आपण 110 वर्षाचं करू ना, तेव्हा खरी प्रगती झाली. ठीक आहे, आयुष्य कमी करून कशाचं? जग फास्ट चाललंय म्हणून तुम्ही फास्ट मध्ये जायला लागला का वरती? विचार करा साध्या साध्या गोष्टींचा, पाया पडतो तुमच्या. हे बघा, हे तपासण्या करतात ना सारखं शुगरची, सकाळी चेक करतोय, वाढली, खाली, लगेच डोस वाढवला. दुपारी चेक केली, कमी झालं, बघा सकाळी जास्त घेतलं म्हणून कमी झालं. मानसिकताच सगळी आहे. जरा मानसिकता बदला. 3-3 वेळा चेक केल्यानंतर डोक्यात तेच राहणार आहे. मेंदू हा शरीराचा मालक आहे, आणि मेंदूत जे विचार असतात त्या पद्धतीने शरीर ऍक्ट करायला लागतं. हे मान्य आहे का नाही सगळ्यांना? मग तुम्ही जर आजारांचे विचार ठेवला तर काय होणार? आजारच व्हायला लागणार. मला कॅन्सर झाला तर, मला कॅन्सर झाला तर 100% होणार. हे अनावश्यक विचार तुम्ही डोक्यातनं माता भगिनींनो काढा. तुम्ही काही नाही हो, काही नसतंय. जे होतंय ते उष्णतेमुळे होतंय. सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतात, हे डोक्यात ठेवू नका. आजाराची गाठ बांधू नका डोक्यात, ती गाठ कुठं ना कुठं तर यायला लागते. म्हणून विनंती करतो, अजिबात आजाराला घाबरायचं नाही. आजपासून हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं, परत नाही. हे गेलेला मिनिट, गेलेला दिवस परत येत नाही. त्यामुळे हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं. महिला तर सांगतो, तुम्ही तर हसायला पाहिजे. मी एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो, सगळ्या महिला हसत होत्या, खूप अगदी पोट भरून, एक तरी अशी खुर्चीवरनं पडत होती, एवढा हसायला लागलेले, आणि समोर बसलेली हसत नव्हती. मी शेवटी विचारलं, अहो ताई म्हणलं, सगळ्या हसतात, तुम्ही का हसत नाही? ती म्हणली, काय हसायचंय, तुमचं तोंड माझ्या सासू सारखं दिसतं. काय सांगायचं आता?
आता ह्यात माझा काय दोष आहे म्हणजे हसत सगळेजण. अनेकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो, एक जण असंच खुर्चीवर आणून ठेवलंच होतं म्हणायला पाहिजे त्याला. खुर्चीवर शेजारी एक बाई बसली होती आणि हे नुसतं असं. नंतर ते मान पण हलवायचं बंद झालं. मला वाटलं बसल्या बसल्या सपलं का काय, कुणाला गेलं का काय कळलं ना. मी म्हणलं अहो काय म्हणलं, ताई म्हणलं ते हाय का बघा गेले म्हणतात. ते म्हणजे हाय 25 वर्ष झालं ना ते संघ हाय म्हणली. ते तसलंच आहे म्हणून इकडे आणले म्हणली तुम्ही हसवाल म्हणून. अहो किती प्रयत्न केला ते हसलंच नाही हो. मी म्हणलं काय हो का म्हणलं दादा काय झालं. आता काय हसायचं आहे, परफेक्ट जोक तरी व्हायला पाहिजे. आता परफेक्ट जोक मारू कुठला ह्याला, काय सांगायचं. अहो काय सांगितलं तर हसत नाहीत बघा, अजिबात नाही. शेणानं सारवल्यासारखं तोंड होतं कंप्लीट देत बस. असं वाटलं घरच्याने आई बाने त्याला पोतीला देऊन पाठवलं वाटतं. एकच साच्या फरशी गाठल्यासारखं, काहीच बदल नाही हो त्याच्यात. तर असं डोकं आहे, आयुष्य हसलं पाहिजे. बायको नाही बाबा, आपण हसत खेळत घरी जायचं, बायकोनं वाट बघत बसलं पाहिजे नाही. बरोबर आहे का नाही. हे जॉबवरने येताना गावाशी भांडून येते, हेनं गाडी आडवी मारली त्यानं गाडी आणि येऊन सगळा बायकोवर राग काढते, हाय की करत नाही. मग अशाला बायको खुश राहते. आणि तुम्हाला पण विनंती करतो, किती महिना नवऱ्याला आय लव्ह यू म्हणता तो? तर अजिबात नाही, लाजल्याच बघा सगळ्या, म्हणत नाही अजिबात नाही. ते पिक्चर मध्ये बघायचं बिगायचं, जरा चांगलं काय तर घ्यायचं त्यातनं ही डेंजर घेतात. त्यासाठी फिरायला जावं म्हटलं का नाही, काय सांगायचं, एकटी बायको फिरायला जायचं नाही बघा. सकाळी मॉर्निंग वॉकला जावं म्हटलं का नाही, कमीत कमी 7-8 जणी मिळून जातात. कुठे दरोडा घालायचा असतो का, कशासाठी 7-8 जणी घेऊन जाता तुम्ही. एकटंच आहे. आम्ही गेलो ना, टीव्ही वरती रात्री बघितलेलीची चर्चा असते बघायची. मला वाटलं बाई ती मरतीच वाढता, आता ती मरू दे नाही तर जगू दे, तू हिंड ना गप. गार्डन मध्ये जायचं, गुडघे चोळत म्हणायचं काय बाई सून चांगली नाही. तू पण कुणातरी सून होतीस, तू चांगली होतीस का याबद्दल बघ. कशाला उगाच हे करता, आपल्याच मुलांचं आपल्याच घरचं आपण कशाला हे करत बसायचं, बाहेर सांगत बसायचं. एकदम 6 महिने काय सांगायचं, नवीन मुलग्याचं लग्न झालं की 6 महिने काय बाई खुश असते, सून ग माझी लेकच आहे म्हणते, काय सांगायचं. आणि तीच लेक 6 महिन्यानंतर दुश्मन, तेरी मेरी दुश्मनी सुरू म्हणते, काय सांगायचं. तर हे जरा बंद करायचं आणि हसत खेळत आयुष्य जगायचं. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवूया आपण. हे सारखं तुम्हाला बीपीचा त्रास वाटतो ना, बीपीची लक्षणं माहित नाही की तुम्ही उगाच. मी खरंच सगळ्यांना, तुम्ही लाईन मधनं उभा राहा, मी लाईन तुमच्या पाया पडतो, सगळ्यांच्या पाय धरून पाया पडतो. पण आजपासून लक्षण असल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करायचा नाही. लक्षण पहिलं प्रॉपर बघायचं. कारण आपल्या इथे कसं असतंय, हे बरीच लोक काय करतात माहितीये का, लक्षणं माहित नाही आणि नुसतं आजार मान्य करायचं. ते तपासणी करत बसायचं, वाढली कमी झाली, वाढली कमी झाली, बस डोक्यातनं काढा आजपासून. बघा तुमची शुगर ऑटोमॅटिक नॉर्मलला राहते की नाही. झोप शांत घेतल्यानंतर, विचार शांत ठेवल्यानंतर, किमान रात्रीचे तरी विचार शांत करा आणि निवांत झोपा. निवांत दिवसभर काम करायचंच आहे, खरंच काम करायचं आहे. तर बीपीचा त्रास आहे ना, बीपीच्या त्रासवाल्यांना फक्त एक साधा इलाज सांगतो. फक्त काय करायचं, सकाळी तुम्ही जाऊन आलात ना फ्रेश होऊन, आता फ्रेश व्हायला जाताना तुम्ही मोबाईल वगैरे तेवढा नेऊ नका. ते बरीच लोकांना ना तिकडे जाताना मोबाईल न्यायची सवय आहे बघा. आणि माझ्याकडे येतात, मला म्हणतात साहेब पोटा साफ होत नाही. आता पोटा साफ होत नाही, मी डायरेक्ट विचारतो मोबाईल घेऊन जाते का नाही. आता 15 मिनिटं लागतात आणि 15 मिनिट तुम्हीच सांगितलंय हसत खेळत राहायचं, मग तिकडे जाऊन रील्स बघतोय. कसं चित्र असं होते, असं बसलंय आणि तिथं स्क्रोल करते. अरे ज्या कामाला गेलास ते करले का, ते राहिलं बाजूला, तिथं जाते मेसेज सेंड करते. जे सेंड करायला गेलास ते सेंड कर, त्याच्यात तेच लक्षात नाही. येऊन काय सांगते, पोटा साफ येत नाही. काय करायचं असतं, लक्षात आल्यावर घेऊन परत चालू बघा, परत याचं रील चालू. 15 एक प्राणी दाखवा बरं 15 मिनिटं बसलेला ह्याला, यातच तुम्ही बीपी वाढवून घेताय. बस याचा ह्याच्या हृदयावर लोड आलाच. काय करायचं, असलं काय करायचं नाही. फ्रेश होऊन आलात ना छानसं फ्रेश होऊन आलं की आहे त्या अंतरुणावरती बसायचं शांत असं, आणि श्वास घ्यायचा मोठा, छातीत रोखून ठेवायचा. जितक्या वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचं. थोडंसं असं प्रेशर द्यायचं थोडंसं,
आणि श्वास सोडताना तोंडातून सोडा. परत फक्त 5 वेळा करायचं. त्या दिवसापासून औषध बंद. काही होत नाही. करून तर बघा. एवढी मजबूत येते ना हृदयाला. आणि जे काय तुम्हाला चक्कर येते किंवा छातीत कळ येते, अस्वस्थ होतंय, हे पित्तामुळे होतंय. मायबापू, हे पित्तामुळे होतंय. ह्याच्या पाठीमागे औषध खायची गरज नाही. पित्त असेल ना, कढीपत्ता. बघा, आपले पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. त्यांनी सगळं स्वयंपाकघरात अनुभवलंय. पित्त जर असेल ना, तर कढीपत्ता घ्यायचा, 4-5 पानं, खाली असं चवड्यावरती बसायचं आणि चावून खायचं. आता बसायला कुणाला येतंय, जाऊ दे तिकडे, खुर्चीवर बसून खावा. तर खाली बसून खावा. जितके खुर्चीवर बसा, खाली मांडी घालून बसा आणि 4 ते 5 पानं चावून खायचे. हे पित्ताशयात खडे असणे, बरं, पित्ताशयात खडे असणे, पित्ताशय काढून टाकतात बघा बरीच लोक. हे काही गरज लागत नाही. हे फक्त करायचं. ऑटोमॅटिक सगळं हळूहळू हळू पित्ताशय क्लीन व्हायला लागते, व्यवस्थित राहते. पित्ताशयात खडे राहत नाहीत, काही राहत नाही. सगळ्या गोष्टी ओके चालायला